चलो वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया आपण मॅचच्या दिशेने. दिलीप कुमसतील बॉलिंग ट्रॅकवर दोन बॅटर आपण बघितले वादल स्पोर्ट्सच्या टीमच्या माध्यमातून दिनेश मोर आणि चंद्रकांत मोरगा ही जोडी आपण पाहतोय. मित्रांनो दुपारचं सत्र आहे, ओढ्याचं तापमान तापलेलं गेलंय. दिनेश ज्याला स्ट्राईक एंडच्या दिशेने आपण पाहतोय, सामनाऱ्याचा पुरस्कार आहे तो देखील आपण देऊया. मित्रांच्या आतमध्ये वळूया. पहिला चेंडू शॉट दिल्यानंतर पिक केलंय, खेळलंय व्यवस्थित, बॅटवर घेतलंय, फेकून दिलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप नेऊन चाललाय चेंडू सरळ सीमा रेखा पार आणि पहिल्याच बॉलवर हा आगाज चौकार 4. थोडीशी शॉर्टअप दिल्यानंतर मिळाली होती दिलीपची, फायदा उचलला. पुन्हा एकदा हवेत फटका पाहायला मिळतो. आता फिल्डर लांब राहिलेत. पुन्हा एकदा चेंडू पाहिलाय, पडलाय गॅप मध्ये, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वारंवार दुसरा बार लगातार 4, मिळतील धावा, चौकार. धावफळकाला अगदी श्री गणेश ज्याप्रमाणे केला गेलाय ना बॅटर दिनेशने, दर्शवले गेले की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त धावा आमची गरज आहे. उलटा असा आहे. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर आता शतरक्षणामध्ये खेळ होते तिकडे, मात्र चेंडूला अडवला गेला. तत्पूर्वी आपण बघितलं की धाव मात्र एक मिळाली. चौकार 2 आल्यानंतर त्या फलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढला दिनेश याचा. चंद्रकांत याला मिळते आता स्ट्राईक. 3 मध्ये आलेल्या 9 धावा, म्हणजे रिंग, या रिंगमध्ये किंग बनलाय सध्या तरी फलंदाज दिनेश. परंतु उर्वरित हे षटक आणखीन देखील शिल्लक आहे. दिलीप लेफ्ट राईट वाला कॉम्बिनेशन आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जेव्हा असतं ना, मग क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर थोडंसं संकट येत असतं प्रत्येक संघावर. आता संकट आलेलं आहे. फील्ड सेटअप करायचं आहे, कोणत्या दिशेने आपल्याला खेळाडू सेटअप करायचं, कोणत्या बाजूने आपण पाहिलं फील्ड प्लेसमेंट करायला हवं. भरपूर दुविधा असतात. परंतु आता तरी 3 बाउंड्री रायडर्स, त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो मिड विकेट क्षेत्र, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर. उलटा असं आहे जिथे खाली क्षेत्रामध्ये चेंडूला स्वान केलं, एका टप्प्याने निघून चाललाय सरळ चिमारे का पार चेंडू, मिळतील धावाचा अवकार.
क्रिकेटच्या माध्यमातून, परंतु DBN च्या माध्यमातून आपण पाहिलं आणि VTSCA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर ही स्पर्धा मात्र नक्कीच आपल्याला प्रक्षेपण होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू, हो हो, अगदी आपण पाहिलं सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. बॅटर मात्र आपण पाहिले विचार करत राहिले तिकडे दिनेश, आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड केलं आणि फलंदाज मात्र बाद, चंद्रकांत बाद झालेत. जबरदस्त आपण बघितले तर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात दिनेशने केली होती, त्यानंतर 2 चौकार चंद्रकांतने देखील लगावले होते आणि इथे अगदी आपण बघितलं ना की या ओव्हरमध्ये पहिला बॉल फेस करत असताना चंद्रकांत होते तिकडे. आणि मग ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की अंकुश यांना या मैदानाचा भरपूर अनुभव आहे. या मैदानावर आपण बघितलं तर प्रत्येक एक घडामोडी आणि त्यांना माहिती आहे की या मैदानाला अनुसरून आहे ना एक गोलंदाजीची खास ताकद काय बनू शकते, तर गोलंदाजी आणि कोणत्या दिशेने कोणत्या टप्प्यावर नियंत्रणामध्ये गोलंदाजी तुम्ही कराल ना या मैदानामध्ये, तर तुम्ही चांगल्याहून चांगल्या संघाला डॉमिनेट करू शकताय. असं नाही आहे की हे मैदान स्कोरिंग आहे म्हणून आपण इथेच मार खाऊ शकतोय. एक चांगला गोलंदाज या मैदानावर एक रणनीतीनुसार वाचताना देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु आता रणनीती काय असेल, साफ असेल अंकुश यांची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीधर आलेत. श्रीधर या संघाचे पॉवर हाऊस खेळाडू म्हणून त्यांना आपण पाहतोय. फील्डमध्ये आपण पहिला सेटअप आपल्याला पाहायला मिळाला, तर बाउंड्री रायडर्स आपण पाहिलं तर नक्कीच तैनात केलंय. आता ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट कॉम्बिनेशन आपण बघू शकतो की कशा प्रकारे आहे. 4-5 या वेळेला पाहिलंय पुन्हा एकदा साफ चित्र पाहायला मिळाले, तेच चित्र, परंतु याआधी चंद्रकांत होते, आता श्रीधर आहेत आणि जणू काय ऍक्शन रिप्ले आहे. परंतु हा ऍक्शन रिप्ले एक लेफ्टला आणि एक राईटला दाखवला आणि अगदी आपण पाहिलं तर फलंदाज लागोपाठ दुसरा बाद, श्रीधर देखील झालाय बाद. अगदी आपण बघितलं भालचंद्र डोंगरकर बॅटिंगसाठी आलेत, क्रमांक 4. बॅटिंग करण्यासाठी मात्र आलेले आहेत. हॅट्रिक बॉल असेल, पहिली विकेटची हॅट्रिक्स पूर्ण होईल का? अपील केली या वेळेला, मात्र अगदी आपण बघितलं की पंचांनी मात्र इथे सहमती दिली नाहीये. म्हटलं गेलं की इथे जो चेंडू लाईनमध्ये असायला हवा ना तो नाही आहे. लेग बाईजच्या स्वरूपात मात्र 10 मिलियन टीमची टोटल पोचली गेली आहे 19च्या घरामध्ये. म्हणजेच काय, तर पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे जो मोठा स्टार्ट झाला होता ना, तो कन्वर्ट केला होता ना, त्याला मात्र रोखण्याचं कार्य केलं गेलंय, त्याला थांबवण्याचं कार्य केलं गेलंय. तशी गोलंदाजी अंकुशने केलेली आहे इथे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय काय की चेंडू पडल्यानंतर मध्ये येतोय, अगदी तेच कारण पाहिलं आपण. लेग बायचा इशारा पाहायला मिळालाय, एकदा मात्र तिथे देखील मिळेल. परंतु या गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतोय सगळं काही आहे ते दर्शवलं गेलं अंकुशने. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण स्पेल म्हणजे पहिल्या षटकाचा बॅकअप करणारा स्पेल पाहायला मिळाला. आतापर्यंत सुंदर राहिलाय, परंतु या षटकामध्ये आणखीन चेंडू शिल्लक आहेत 2. या 2 चेंडूवर नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने गोलंदाजी झाली तर एक सुंदर कमबॅक करणारे षटक असेल. परंतु बॅटिंग करणारी टीम काय विचार करते मनामध्ये पाहूया. उलटा असला कन्वर्ट केला बघा, मी तेच म्हणत होतो की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे चुकी केली आहे.
गोलंदाज अंकुशने आणि त्या चुकीला मिळणार नाहीये माफी. चेंडू सरळ पाठवलाय स्टँड मध्ये 6 धाव्यांसाठी सिक्सर. थँक्यू डीजे. बघा आतापर्यंत हे षटक तर सुंदर राहिलं होतं, परंतु त्या षटकामध्ये एक षटकार देखील येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्या दिशेने क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला 2 धावा मिळतील तिकडे. 2 धाव्यांनी टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. 28च्या घरामध्ये धावफलक अखेरच पोहोचलंच. म्हणजेच काय, सुरुवात छान झाली होती विकेटने, परंतु त्यात नंतर ज्या आलेल्या धावा आपण पाहिल्या ना, एक षटकार आणि त्यात नंतर एक दुहेरी आणि 2 लेग बाय सिंगल, म्हणजेच काय तर 10 धावा एकूण आल्या. आणि या 10 धाव्याने मात्र आपण पाहिली सरासरी प्राप्त झाली आहे. हिरा आई स्पोर्ट्स ससुपाडा हा संघ आपण बघितला ना, तर एक चांगला संघ आहे. परंतु त्यांच्याकडे आपण पाहू शकतोय ना, की गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहिलं की प्रश्न असतील. कारण की एक षटक आपण दिलीपचं पाहिलं, दुसरं षटक अंकुशचं, तर तिसरं षटक कोणाचं येईल ते देखील पाहूया. जाऊया डीजेकडे एक सुंदर धून ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू डीजे. पीएश. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला पीएश यांचा सरळ चाललाय, परंतु पंच मात्र सहमती दर्शवत असताना पाहायला मिळते. पंच काय म्हणतायत, आपसमध्ये चर्चा करतायत, अगदी नक्की इथे घडलंय काय. पीएश बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलाय, जो नवीन यंगस्टर नौका खेळाडू, आणि त्याला इथे मात्र आपण पाहिलं तर आज संधी दिली आहे. डॉट चेंडू आहे. अगदी आपण पाहिलं तर मग पंचांनी सहमती दिली डॉट चेंडू, की त्यानंतर आपण पाहू शकतोय की थोडीशी चर्चा देखील झाली होती. त्या चर्चेनंतर लगेचच सांगितलं की डॉट चेंडू आहे, परंतु पीएश यांना आज आपण पाहिलंय की डेब्यू करताना आपल्या संघासाठी क्रिकेट खेळताना एक धाव तर मिळाले. गोलंदाजी छान आहे पीयूष यांची, आतापर्यंत हे चित्र बघायला मिळाले आपल्याला. एक अपकमिंग यंगस्टर, उभरता सितारा, आणि असे उभरते सितारे या सीझन मध्ये भरपूर पाहिलेत का, तर नक्कीच आपण मग आणखीन एक असा संघ, त्या संघाचा देखील उल्लेख करेन मी. सुंदर लेंथ पाहायला मिळते, छान गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. बघा प्रत्येक एक बॉल आपण पाहिला ना, तर एकाच रेषेमध्ये नाहीये, तर फलंदाजाला सरप्राईज केलंय या बॉलरने. गोलंदाजी आपण बघितली आहे तर जवळजवळ चौथ्या षटकामध्ये, आणि एक योग्य त्या क्षणाला आणलंय, कारण की चित परिचित हा गोलंदाज नाहीये, सरप्राईज असू शकतोय. फटका हवेत आहे, फिल्डर नीट, आणि या वेळेला मात्र कॅच पकडलाय सुंदर तिकडे. सफलता मिळेल इथे गोलंदाज पीएशला. आपल्या करिअरमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच पहिला विकेट मात्र त्याने प्राप्त केला ॲज अ बॉलरच्या माध्यमातून, आणि महत्त्वपूर्ण धक्का ब्राह्मणगाव टीमला.
2 धावांसाठी जरूर जाईल चेंडू. दोन्ही टीमच्या टोटलमध्ये वाढ 37. बघा म्हणजेच काय तर वादळ स्पोर्ट्स टीमला हवं आहे ना, जी पहिली ओव्हरची सुरुवात होती ना, ती मोठी होती आणि फार निर्णायक होती. कारण की त्या सुरुवातीमुळे त्यांना ना 40चा पल्ला आरामात ओलांडता येईल. परंतु त्याच्यामध्ये आपण बघितलं की 50 प्लस झाल्या तर मग त्या धोकादायक डावा आणि त्या जर गाठल्या इथे तर मग पूर्णपणे फ्रेशर आहे ना, हे हिराई स्पोर्ट्स ससुपाडा या संघावर येईल. पुन्हा एकदा हवेत फटका पाहायला मिळतोय. क्षेत्र आपण पाहिलं तर कोणतं आहे तिकडे 2 धावा असतील. पंच सांगतायत तिकडे की झोनमध्ये डी झोनमध्ये चेंडू पडला होता तिथून युटर्न घेतला. धावा पुन्हा 2 मिळतील. हे अंतिमच्या षटकामध्ये कैलास यांची अपेक्षा असेल की उर्वरित संघाला आपण ना नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न कर उर्वरित चेंडूमध्ये. कारण की इथे प्रत्येक बॉलवर मात्र आपण बघितलं तर मग आक्रमण अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. परंतु बाउंड्रीज आहेत ना त्या सुरुवातीला आल्या त्यानंतर एक षटकार आलाय. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकतो की तिथे जास्त धावा मात्र आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळाला नाही. खास करून तिसऱ्या षटकामध्ये दिलीप मात्र पुढे आले ते क्षेत्ररक्षणामध्ये आता पाहिलं पण तर थोडासा फंबाल मात्र होताना पाहायला मिळालाय. 40 धावा फलकावर पूर्ण झाल्यात. या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये किती धावा येतात बघूया आपण. हा विचार असेल की 1-2 मोठे फटके चौकार षटकार जर आले तर आपल्या संघाचा भरपूर मोठा फायदा होईल. म्हणजेच काय तर 50 प्लस धावा मिळतील. पण तो त्या मिळवण्याचा प्रयत्न असेल का अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. ही लाईन बघा 3 विकेट वरती होती म्हणजे 3 स्टंप वरची होती आणि ती थोडंसं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु प्रत्येक वेळेला आपण क्रिकेट खेळतो ना किंवा एकाच झोनमध्ये तुम्हाला त्या धावा मिळणार नाही आहेत. त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला समोर देखील करावे लागतील. परंतु डॉट चेंडू ते सगळ्यात मोठी गोष्ट पाहायला मिळाली. फटका हवेत पाहायला मिळतो. उंची जास्त आहे. लांबी किती आहे लांबी देखील तितकी चांगली मिळाली. चेंडू चाललाय हवेत निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी सिक्सर. कंपनीत कामावर तू खरा खरा सांग मी आवड का नाही प्यार करस्ता नाही तू मावल माझ्या मैदानाने तुझे बघा आतापर्यंत काय झालं तर नक्कीच एक षटकार आला. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल. टीमची टोटल 46. पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि त्याला देखील डिक्लेरेशन झोनच्या दिशेने खेळला गेलाय. 46 मध्ये 2 भर पडेल म्हणजेच काय तर 48 धावा झाल्यात पूर्ण फलकावर आणि 49 धाव्यांचं टार्गेट मात्र सेट झालंय. ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली होती दिनेशने चंद्रकांतने परंतु त्या खेळीला मात्र पुढे चालवण्याचं कार्य केलं गेलं भालचंद्र आणि मनीषने. नक्कीच चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्डअप केली आणि आपल्या संघासाठी ज्या धावा जमा केल्या गरजेयुक्त होत्या त्या केल्या. आता दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. परंतु कशा प्रकारे करायचं आहे कशा प्रकारे बॅटिंग मात्र करावी लागेल. एका बाजूने आपण बघितलं तर मग बॉलिंगमध्ये थोडासा कमीपणा पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय ना की क्षेत्ररक्षण देखील नक्कीच चांगलं करावं लागेल. म्हणजेच काय क्रिकेट खेळायचं आहे ना सामना जिंकायचा तर बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग नक्कीच चांगलं करायला हवं. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये तशा प्रकारचा खेळ पाहायला मी ते देखील पाहूया. टॉसबॉक्सच्या दिशेने वळूया. तिथे 2 कर्णधार देखील दाखल झालेले आहेत आणि त्या 2 कर्णधारांच्या समवेत आपण बघितलं तर मग टॉस देखील आपण करूया. दोन कर्णधार तिथे दाखल झालेले आहेत. आमचे प्रमुख पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस देखील केला जातोय. टॉस का बॉस अवधी आपण बघितलं तर काजूपाडा टीम डिसिजन देखील आमच्यापर्यंत पोहोचेल काजूपाडा टीमचं. आणि मात्र या धावा आहेत त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होते कशा प्रकारचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगला जातोय त्याचा धावता वर्णन देखील ऐकणार आहोत. तत्परी घेणार आहोत छोटासा एक डीजे वाला ब्रेक.
पडद्यावरती पाहतोय आपण युनिटी स्पोर्ट चिंचोट लोहारपाडा आयोजित आई गावदेवी चषकाचा हा भव्य दिव्य क्रिकेटचा महासोहळा. तमाम सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय आई गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये. मॅचला होते सुरुवात. एका बाजूने आपण निश्चितच पाहिलाय फर्स्ट इनिंगचा खेळ. 48 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 49 धावा चा पाठलाग पूर्ण करण्याकरता दोन फलंदाज आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. अंकुश करपुडे आणि लोकेश पारधी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांत मोरघा. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. समालोचन कक्षामधून पहिला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र चेंडूला कट केलं. एक धाव वेगाने पूर्ण केलं. दुसरा धावेचा प्रयत्न घेण्या अगोदर मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळालं गेलं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली आहे. श्री गणेशा होतोय धाव फलकावरती. एक धाव जोडली जाईल. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान. आज मैदानावरती अनेक टुर्नामेंट अजून सुद्धा होणार आहेत यात काही शंका नाहीये. परंतु APL 17 जानेवारी ते 21 जानेवारी मध्ये पाहायला विसरू नका. मैदान आहे आयशा स्पोर्ट मैदान कामन आणि त्या मैदानावरती आपण पाहणार आहोत वसई तालुका आदिवासी रोशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग 2026. जबरदस्त त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 18 संघ सॉरी 18 ऑनर जे आहेत ते मात्र पाहायला मिळतील. आणि त्या APL मध्ये आपण पाहिलं तर मग 18 संघांचा समावेश हा पाहायला मिळेल. जवळजवळ पायगाव ते डायरेक्ट पेल्हार टू डायरेक्ट कासार वडवली, त्याच्यानंतर वसई अशा गावातून मात्र निश्चितच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं धावफलक एकने पुढे सरकले. पुसले गेले 4 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4. चंद्रकांत मुरघा एक उभा सितारा आहे. वादल स्फोट ब्राह्मणगाव या संघाचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला D झोन मध्ये. 2 धावा इथून मात्र मिळतील. या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 6च्या आकड्यावरती. 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून आपण पाहिला तर मग चेंडू फेकून झालेत 5. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 49 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. 12च्या सरासरीने धावफलक प्रति षटका मागे पुढे न्यावं लागेल आणि हे धावफलक मेंटेन ठेवण्याकरता 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लोकेश पारधी आणि अंकुश खरपुडे यांना मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर इथून मात्र लढावं लागेल. पुन्हा एकदा जरकस मारण्याचा प्रयत्न. हो, श्रीधर हंडवा पुढे आले होते परंतु एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली. या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 7 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर आता मात्र जे पॉवर प्लेचं बंधन होतं ना ते देखील समाप्त झालंय. मॅन्डेटरी पॉवर मध्ये आपण पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर मग पहिलं षटक हाताळलं चंद्रकांत मुरघा या गोलंदाजानं आणि पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. इथून अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 42 धावा इथून मात्र पूर्ण करावे लागतील. इथून मात्र मागे जे काही घडलंय ना ते मात्र इथून सोडून द्यावं लागेल. पुन्हा नव्याने सुरुवात इथून करावी लागेल. कारण जे नव्याने निश्चितच सुरुवात करतायत ना त्यांची सुरुवात ही योग्य दिशेने निश्चितच होते. कारण म्हटले गेले सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होते. इथून चांगला मोठा संघर्ष करावा लागेल. अजून सुद्धा मॅच इथून आपण पाहिलं तर मग दोन्ही बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. मागे ज्या काही मिस्टेक झाल्या, ज्या काही चुका झाल्या त्या मात्र इथून सोडून द्याव्या लागतील. हिराई स्पोर्ट ससुपाडा या संघाला दुसरं षटक. श्रीधर हंडवा
अखू टप्प्याची लेन ऑफ साइडला खेळण्याची मानसिकता असफल ठरली आहे. झेल मात्र पकडला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये परतावं लागेल. फलंदाज आपण पाहिला तर मग अंकुश हरपुडे याला, कारण मोठा स्ट्रोक निश्चितच खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका सुंदर होता. गॅप मध्ये असता तर निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे गेला असता. कार्य करताना इथं निश्चितच पाहायला मिळत आहेत वादल स्फोट ब्राह्मणगावचे सर्व खेळाडू. म्हणून म्हटलं गेलं ना, अ गुड डीड इज नेव्हर लॉस्ट. चांगले कार्य कधीच वाया जात नाहीये आणि निश्चितच चांगला खेळ मात्र इथून प्रस्थापित केलाय. श्रीधर हंडवासचा पुढील बॉल. न्यू बॅटर दिलीप कू. अखू टप्प्याची लेन होती यावेळेस. बॉलच्या मेरिट मध्ये आले होते, परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. अगदी बॅटरचं फुटवर ओळखून यावेळेस चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकलं होतं. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र स्लाइस करायचं होतं पॉइंटला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती 49 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना फक्त धावा आपल्याला पाहायला मिळालेत 9. इथून अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता. इथून आता मात्र थोडेसे जे संकट आहे ते वाढलं गेले. सामना थोडासा मात्र कठीण झालाय, परंतु म्हटलं गेले कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण इथून अजून मी जिंकलो नाहीये. जिंकण्यासाठी अजून इथून चांगले प्रयत्न करावे लागतील. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये, लोकेश आणि यावेळेस दिलीप. परंतु लोकेशाला इथून मात्र हा गेम पुढे न्यायचा असेल तर मग हवाई हल्ला मात्र करावा लागेल, कारण तो सलामीला आलाय आणि पूर्णपणे सेट झाला बॅटर. नंबर 2चं षटक टाकण्याकरता आणखी एक जबरदस्त विकेट टेकर गोलंदाज देवानंद हंडवा याला आपण पाहणार आहोत. ऑन साइडला सुंदर फटका आहे लोकेशचा. राहुल पुढे आलेत, चेंडूला उचलताय. चेंडूची फेकी करेपर्यंत एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जे आहे ते पोहोचले गेले यावेळेस दुहेरी एकड्यामध्ये. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने प्रयत्न जे आहेत ना ते योग्य करावे लागतात.
देवानंदचा पुढील बॉल. हो, सुंदर चेंडूच्या हाताळणी. चांगलं योग्य त्या टप्प्यावरती चेंडू आपण स्पॉट होताना आपण पाहतोय. दिलीप कुम एक लेजंड प्लेयर आहेत हिराई स्पोर्ट्स ससुपाडा संघाचे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 7 एम एस धोनीचे फॅन चेंडूच्या खाली आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत आणि त्याने पकडलाय यावेळेस हा झेल. क्रॉस द बॅटनं चेंडूला पिकअप करण्यामध्ये अयशस्वी ठरले गेलेत बॅटर. दिलीप कुम आणि झेलच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग बाद झालेत. डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल शंकर कोरडे नावाचा हा खेळाडू. नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. इथून अजून सुद्धा मॅच संपलेलं नाहीये. जवळजवळ आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे 9 आणि 9 मध्ये 39. मिशन थोडासा इम्पॉसिबल होण्याच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर कमी राहिले बॅटिंग मध्ये तर निश्चितच हा सामना सहजपणे वादल स्फोट ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. चला घाई करायची आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील मिस्टर देवानंद. हँडवा. ओव्हर पिच बॉल. पुन्हा एकदा निलेश चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु थोडासा चेंडूच्या वाक्यापासून दूर राहिलाय हा झेल. काही काळ जरूर आपण थोडीशी फ्लाईट मध्ये या चेंडूला पाहिलं होतं मात्र कॅच कॅरी करू शकले नाहीयेत. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 12 या अंकांवरती. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचे प्रयत्न थोडेसे असफल राहिलेत. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली आहे. जो प्रॉपर टायमिंग करायचा आहे बॅटला परिपूर्ण रेट करायचा आहे परंतु ते करू दिलं जात नाही. ज्या अनुषंगाने बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय देवानंद हंडवा या गोलंदाजाचा अप्रतिम राहिला या ओव्हर मध्ये. चांगल्या प्रकारच्या लेंथ मात्र वारंवार मैदानाच्या आतमध्ये हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा हा ओव्हर पिच बॉल होता परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. हो ऐन वेळी चेंडूने देखील थोडीशी दिशा आहे ती बदलली आहे. दिनेशचा चांगल्या प्रकारे बॅकअप मिळाला. इथून आपण पाहिलं तर मग तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 15 धावा. अजूनही 6 चेंडू आहेत आणि जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर 34 अजून सुद्धा बनवायच्या आहेत. डू और डायची ही लढाई आता मात्र इथून मात्र पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करायची आहे कारण अजून नेक्स्ट मॅच आपण आणखी एक पाहणार आहोत. स्वराज्य स्फूट पेंढरीपडा आणि श्री मुंड्याई स्फूट काजूपाडा या 2 संघामध्ये श्री मुंड्याई स्फूट काजूपाडा या संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. स्वराज्य स्फूट पेंढरीपडा आणि श्री मुंड्याई स्फूट काजूपाडा या 2 संघामध्ये आपण पुढील मॅच पाहणार आहोत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अक्षय वळवीला आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती सुरुवातीला आपण पाहिलं तर मग चंद्रकांत त्याच्यानंतर श्रीधर देवानंद आता मात्र अक्षय फ्रेम मध्ये आले तर राहुल आणि निश्चितच पकडताय झेल. इथून आपण पाहिलं तर मग शंकरचा देखील समाप्त झाला आहे खेळ. आउट.
या संघानं हाळक टीम हिराई स्फोट ससूपाडा नुकताच झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आहे तो निश्चितच देणार आहोत. त्या खेळाडूचं नाव निश्चितच आमच्यापर्यंत पोचलं जाईल. 8 मध्ये 17 बनवल्यात दिनेश मोरण. त्याच्यानंतर भालचंद्रनं देखील चांगल्या धावा केलेत. निश्चितच बॉलिंग देखील खूप चांगली केली, परंतु आपण सध्या पाहिलं ना तर धावफलक ज्यांनी योग्य तो रित्या उभा केला त्याच्यामध्ये निश्चितच 8 चेंडूमध्ये 17 धावा दिनेश मोरने केलेत. म्हणूनच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिनेश मोर याला आपण या ठिकाणी देणार आहोत. चला दिनेश मोर आपण यायचा आहे मॅन ऑफ द